नमस्कार पब्लिक. आज मी निघालो होतो शेताकडे, कारण 2-3 दिवस झालं मी काय शेताकडे गेलो नव्हतो. कारण तुम्हाला तर माहित आहे, ड्युटी आणि शेताकडलं बघायला मला टाइमच भेटेना झाला आहे. वावरात आलो तर आपला गहू पाण्याला येऊन गेला होता, पण काय करावं, लाईटच नाही सध्या सकाळची. कारण सध्या लाईटीची बारी चालू आहे, रात्री 1 ते सकाळी 9. 8 दिवस झाले मी कशालाच पाणी दिलं नाही. काकडी दोडका कशाला पाणी दिलं नाही, त्याच्यामुळे हिरीला पण पाणी भरपूर आलं होतं. आता हिरीला पाणी येऊन तर काय फायदा नाही. आज आता उद्यापासून बारी बदलते कसं पण. थोड्यातच आपली आई आणि ताई पण आली होती शेताकडे, कारण आईला आणि ताईला माळवं तोडून घ्यायचं होतं. पण आपली आज छोटी ताई जाणार होती पुण्याला, तिलाच माळवं द्यायचं होतं. तेवढ्यात मला म्हणले की तू तोपर्यंत शेवग्याच्या शेंगा पाडून घे. मी पण लगेच भाल्यानं शेवग्याच्या शेंगा वगैरे पाडून घेतलो. आता शेंगा वगैरे पाडून हे मला ठिबकचा पाईप थोडा मागं सरकून घ्यायचा होता, कारण पाण्याच्या दाबानं ठिबकचा पाईप पुढे गेला होता. ठिबकचा पाईप मागे सरकून जशाच तसं बांधून वगैरे घेतल्यानं आता सगळं माळवं वगैरे तोडणं झालं होतं. आता आम्ही निघाल्या घरी जायसाठी. घरी जाऊन लगेच मला ताईला सोडायसाठी घुंगराळ्याला पण जायचं होतं. शेतातून येते वेळेस आम्ही घेतल्या होत्या काळी माती, कारण आम्हाला लावायचं होतं झाड. त्याच्यासाठी एक डबं घेतलं, डब्यात माती वगैरे टाकून घेतल्या. पहिले तर माती वगैरे टाकून आम्ही मातीवर पाणी टाकून घेतल्या, कारण माती थोडी गरम होती. थोड्या वेळ माती थंड होऊ दिल्या. त्याच्यानंतर ताईने लावली होती आपली भरपूर दिवसापूर्वी एक गिलासामध्ये अननसाचं झाड. तेच झाड आम्ही लावले या टबामध्ये. याचे अननस कधी खायला भेटतात त्याचा काय अंदाज नाही, पण तेवढ्यात आई साहेब म्हणले पोते घेऊन चला आपल्याला तूर काढून घ्यायची. आपका हुकूम सरा कोपर म्हणून मी आलो आपल्या केलेल्या वावरात, कारण इकडे बाजूला चालू होतं सुरेश भाऊचा हल्ला. त्याला हरभरा काढणं झालं की सुरेश भाऊनं लगेच लावलं आपल्या तुरीच्या खळ्यावर. लगेच आपण तुरी पण काढून घेतली. 6 महिने ज्या तुरीला बाळगले ते तुरी असं किती होतील असं काय वाटलं होतं. आपली एवढ्या दिवसाची मेहनत घरात येणार होती, पण मला वाटलं होतं 4-5 पोते तर भरतील म्हणून, पण 4-5 पोते काय 2.5 पोतेच तूर झाली आपली 2.5 एकरामध्ये. आता जेवढे झाले तेवढे झाले पोते, म्हणून आता पोते वगैरे तर बांधून ठेवलो आणि परत निघालो मी घरी जायसाठी, कारण मला घरी जाऊन ताईला घुंगराळ्याला सोडून परत गाडी घेऊन शेताकडे पण यायचं होतं. घरी येऊन ताईला घेतलं सोबत आणि परत निघालो मी घुंगराळ्याला. ताईला येऊन 15 दिवस झाले होते. 15 दिवस कधी गेले काय पताच लागला नाही. परत आता ताई जाणार होती आज पुण्याला. आता ताईला आणून सोडलं घुंगराळ्यावरून. आता मला टाकायचं होतं गाडीत पेट्रोल टाकायसाठी मी परत निघालो पेट्रोल पंपाकडं. पेट्रोल पंपावर येऊन घळघळ 200 रुपयाचं पेट्रोल टाकून परत निघालो मी घरी जायसाठी, कारण घरी जाऊन परत पोते वगैरे पण आणायचे होते मला. गाडी आणून लावली आपल्या मामाच्या पत्रापाशी. तिथून निघालो पैदलच, कारण वावरामध्ये तर काय गाडी जाणार नव्हती. तिथून डोसक्यावर पोते वगैरे ते घेऊन आले आम्ही मामाच्या पत्रापर्यंत. 2 पोते तर आम्ही पत्रात टाकल्या. उरलेले 1 पोतं तेवढं गाडीवर घेऊन गेलो मी घरी, कारण उशीर झाला होता. पोते तर काय आता नेणं होत नव्हतं. तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून टाका.